वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काढलेली आरक्षण बचाव यात्रा उद्या जालन्यामध्ये दाखल होणार आहे। या आरक्षण बचाव यात्रेमध्ये ओबीसी समाजाने आपलं आरक्षण वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवनाथ वाघमारे यांनी केले। तसेच मनोज जरांगे यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी घनसावंगी विधानसभेतून निवडणूक लढवून दाखवावी असं आवाहन वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे। आजची प्रेस घेण्यामागचा मूळ उद्देश उद्या आपल्या जालना शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव या भूमिकेसाठी जी यात्रा आहे त्या यात्रेला एक बाळासाहेबांचा पक्ष म्हणून नाही परंतु आदरणीय बाळासाहेबांनी जी ओबीसींच्यासाठी लढण्याची भूमिका घेतली आणि ओबीसींचा आरक्षण वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली त्याचं स्वागत म्हणून मी सकल ओबीसी समाजाला नम्रपूर्वक आवाहन करतो की उद्याच्या रॅलीला आपण हजारोच्या संख्येनं जास्तीत जास्त संख्येनं आपण त्या तिथं उपस्थित राहिलं पाहिजे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून आपल्याला 340व्या कलमामध्ये ओबीसींसाठी आरक्षण दिलं आणि त्यानंतर आपल्याला 1993-94ला व्ही.पी. सिंगाच्या माध्यमातून तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या माध्यमातून आरक्षण लागू झालं। ते आज आरक्षण आपलं धोक्यात आहे आणि ते आरक्षण वाचवण्यासाठी गेल्या 13 जून रोजी मी नवनाथ वाघमारे आणि प्राध्यापक लक्ष्मण आके आम्ही दोघं जण अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे उपोषणाला बसलो। सलग 10 दिवस उपोषण केलं। त्या उपोषणावेळी सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तिथे येऊन पाठिंबा देण्याचं काम केलं आणि त्यांनी भूमिका मांडली की ओबीसींचं ताट वेगळं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे। त्यांनी कुणालाही विरोध केला नाही परंतु ओबीसींच्या ताटात कुणाची घुसखोरी नाही झाली पाहिजे ही अशी त्यांनी एक प्रामाणिक भूमिका मांडली। त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी कालांतराने आता एक 8-10 दिवसापासून त्यांची या राज्यभरात यात्रा सुरू आहे। ती यात्रा उद्या आपल्या जालन्यात येत आहे। त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी त्या यात्रेला बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपल्या सर्व ओबीसी बांधवांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी मी नम्रपूर्वक ओबीसी बांधवांना विनंती करतोय।